नमस्कार. माझी एक मैत्रीण आहे जी कट्टर काँग्रेसी आहे आणि मी कट्टर BJPची. पण आमच्यामध्ये एक मागे एकदा थोडासा वाद झाल्यावर तेव्हा ती मला म्हणाली होती की ह्याच्या पुढे राहुल गांधीला काही न बोलता आपण बोलायचं. मी पण राजकीय विषय काढणार नाही, तू पण शक्यतो राजकीय विषय काढायचा नाही. म्हटलं जोपर्यंत तू काढणार नाही मी होऊन काढणार नाही. आणि मग आमच्या असं परत थोड्या किती केलं तरी कधीतरी राजकीय विषय येतो. आमचं असंच बोलणं चाललं होतं. तर काल मला म्हणाली, अगं मुलांपुढे आता आदर्श असं सांगण्यासारखं कोणीच नाही आहे. काय आदर्श मुलांना जिवंत आदर्श दाखवणार. आपण कसं इंदिरा गांधीला वगैरे बघत मोठे झालो, स्ट्रॉंग झालो. त्यामुळे म्हटलं, अगं असं कसं तू म्हणतेस. माझ्यासमोर तर खूप मोठा आदर्श आहे. कोणाला तू आदर्श मानते मला? तू मोदीच म्हणशील. म्हटलं नाही, मी राहुलला म्हणते. म्हटलं मी आत्ताच्या सगळ्या मुलांना सांगेन, बघा राहुल जवळजवळ 90च्या पेक्षा जास्त निवडणुका हारला, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठे डिप्रेशन दिसतंय का? तो नेहमी आनंदी असतो आणि नवीन नवीन प्रयत्न करतो. आज तर काय मासे पकडायला पण तयारी आहे त्याची. आहे का तुमची तयारी? मुलांना राहुल गांधीचा आदर्श सांग, मुलं खूप खुश होतील. माझं काय चुकलं का मला सांगा. माझ्या मैत्रिणीने धाडकन फोन आपटून ठेवला. मला माहीत नाही, आता 2 दिवसांनी पुन्हा येईल बघा बोलायला. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.